हाऊस ऑफ सिक्रेट्स म्हणजेच बुरारी मर्डर प्रकरण. यामध्ये एकाच कुटुंबातील 11 लोक एकाच वेळी एका विशिष्ट पद्धतीने आत्महत्या करतात. दिल्लीमधील या घटनेची आठवण करून द्यायला की काय रात्रीची फोनची रिंग वाजते. हॅलो, रूम नंबर 109. मी माझ्या आई आणि बहिणीचा खून केलाय. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना फोन येतो. समोरून मुलगा बोलत असतो. नेमकं हे काय सुरू आहे पाहायला रूम नंबर 109 मध्ये कर्मचारी जातात. तर समोर 4 छोट्या छोट्या मुली आणि त्यांची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसतात. एकाच खोलीत सर्व मृतदेह, मानेवर आणि हातावर खुणा. ऐकूनच अंगावर काटा येतोय आणि असं वाटतंय कुठला तरी हॉरर मूव्ही पाहतोय. पण हे लखनौमध्ये घडलंय. नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आज आपण जाणून घेणार आहोत एका चित्तथरारक हत्याकांडाविषयी, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नवऱ्यानं बायकोचा खून केला, भावानं भावाला मारलं, प्रियसीने प्रियकराला मारलं, प्रियकरानं प्रियसीला मारलं, अशा अनेक सत्य घटना आपण पाहिल्या असतील. पण एक सोबतच 5 जणांचा खून असं प्रकरण फक्त हाऊस ऑफ सिक्रेटमध्येच पाहिलं असेल. मात्र हे पुन्हा एकदा घडलंय. लखनौच्या हॉटेलमध्ये घडलेला हा प्रकार काहीसा हाऊस ऑफ सिक्रेट सारखाच म्हणावा लागेल, कारण कोणतीच ठोस कारणं अद्यापही समोर आलेली नाहीत. 5 जणांची हत्या केल्यानंतर आरोपी अर्शदनं स्वतः हॉटेल कर्मचाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती दिली आहे. यात त्याने सोबत वडील होते, मात्र आता ते आत्महत्या करायला गेलेत असं सांगून अजूनच घटनेला कल्पनाशक्तीच्या पलीकडे नेलं. एका मुलानं आपली आई आणि बहिणी यांची हत्या आपल्याच वडिलांच्या सोबतीनं का केली असेल? बरं, हत्या करून पळून जायचं तर स्वतःच माहिती का दिली असेल? आणि स्वतःच्या हातानं कुटुंब उद्ध्वस्त करणारा तो आत्महत्या करायला का गेला असेल? असे अनेक प्रश्न आता तुमच्याही मनात थैमान घालत असतील. तर चला पाहूयात सुरुवातीपासून. इस्लामनगर, टिहरी बगिया, कुबेरपूर, आग्रा येथे राहणारा बदर 30 डिसेंबर रोजी लखनौला आला होता. बदर याच्यासोबत त्याचा मुलगा अर्शद, पत्नी आसमा आणि 4 मुली. 19 वर्षाची अलशिया, 18 वर्षाची रहमीन, 16 वर्षाची अक्सा आणि अलिया 9 वर्षांची. बदरचा मुलगा अर्शद आग्र्यामध्ये फेरीवाला म्हणून काम करायचा. शेजारी सांगतात अर्शद रागीट आणि भांडखोर होता. घरात सतत भांडायचा. एक दिवस अचानक तो निघून जातो आणि वडील सांगतात तो अजमेर शरीफला गेलाय. पुढचे 8-10 दिवस घराला कुलूप लागतं आणि हे कुटुंब अजमेरला चाललो सांगून लखनौला येऊन पोहोचतं. आणि विशेष म्हणजे अर्शद आणि बहिणी आणि आईच नाही तर वडील बदरही सोबत असतात. लखनौमधील 4 बाग जवळील नाका परिसरातील हॉटेल शरणजीतमध्ये हे कुटुंब खोली घेतात. रात्री 12 पर्यंत सर्व जागेच असतात आणि 12 नंतर जे शांत होतात ते कायमचेच. 12 ते 1 दरम्यान कर्मचाऱ्यांना फोन येतो आणि खून झाल्याची कबुली दिली जाते. रूम नंबर 109 मध्ये अर्शद मृतदेहाजवळ बसलेला आढळतो. थोड्या वेळातच पोलीस येतात आणि अर्शद गुन्ह्याचं कारण उलगडतो. अर्शद म्हणतो, आग्रा येथील परिसरात लोक माझ्या कुटुंबाला त्रास देत होते. जर मला काही झालं तर आई बहिणींचं काय होईल अशी भीती होती. त्यामुळे त्यांना मारण्याचा निर्णय मी घेतला. या सगळ्या प्रकरणापूर्वी अर्शदनं एक व्हिडिओही सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यात व्हिडिओ रिलीज करताना अर्शद म्हणाला की आम्हाला आमचा धर्म बदलायचा होता. आम्ही अनेक लोकांकडून मदत मागितली, आम्ही पोलिसांकडून मदत मागितली, नेत्यांकडून मदत मागितली, आम्ही बजरंग दल, भाजपकडे सुद्धा मदत मागितली, पण कोणीही आमचं ऐकलं नाही. पुढे अर्शद म्हणतो, या शेवटच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगू इच्छितो की रस्त्यावर राहणारे लोकच आमच्या मृत्यूला जबाबदार आहेत. आमच्यावर बांगलादेशी असल्याचा आणि आम्ही बदायूं येथील असल्याचा खोटा आरोप केला जातोय. आम्हाला कॉलनीतील लोकांचा कंटाळा आलाय आणि म्हणूनच आम्हाला आमचा धर्म बदलायचा होता, जेणेकरून आम्ही शांततेने जगू शकू. आम्ही पूजा करतो, आम्ही मंदिरही बांधले, आम्ही अनेक लोकांकडून मदत मागितली, पण कोणीही आम्हाला मदत केली नाही. अर्शदच्या या व्हिडिओमुळे अनेक सवाल आता निर्माण झालेत. अर्शद खरं बोलत असला तरी ही कारणं अशा हत्येचं समर्थन करू शकत नाही.
अर्शदने दिलेली कारणं 5 जणांच्या मृत्यूचं पुरेसं स्पष्टीकरण नसल्यामुळे भीतीचं वातावरण तर निर्माण झालंच आहे. मात्र हा हाऊस ऑफ सिक्रेटच्या बुरारी आत्महत्या प्रकरणासारखा काही नवीन प्रताप तर नाही ना, अशी शंका आता लोकांच्या मनात डोकावतीये. पुढे काय होईल याची काळजी करून कोणी आज कोणाला जीवे मारत नाही. त्यामुळे अर्शदनं हे नेमकं सगळं का केलं, त्याचे वडील कुठे गेले, त्यांनी अर्शदची साथ का दिली नाही, नक्की साथ दिली नाही की तेही जीव वाचून निसटले, नक्की कुठे पळाले, असे अनेक प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहेत. मात्र हॉटेल शरणजीत रूम नंबर 109 सध्या कडी कुलपातच आहे आणि पुढे भविष्यात कोणी याचं कुलूप खोलण्याची हिंमत करेल का, हाही मोठा प्रश्न आहे. बाकी तुम्हाला अर्शदने दिलेली कारणं पटली का? तुम्हाला काय वाटतं, काय असेल हत्याकांडाचं खरं रूप? तुमचे तर्क वितर्क आणि अंदाज आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.